नमस्कार, मी पूनम तुमचं पूनम बेसिक रेसिपीजमध्ये पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते. ह्या उन्हाळ्याच्या कडक तापमानामध्ये बाहेरचे थंड पेय पिण्यापेक्षा घरच्या घरी बनवलेले नैसर्गिक आणि पाचक पेय शरीराला नेहमीच आतून थंडावा देत असतात. तर आपल्या या नवीन सिरीजमध्ये मी घेऊन आले आहे तुमच्यासाठी अशीच काही खास पेय, जी घरातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आरोग्यदायी आहे आणि शरीराला ताजेतवानं करणारी आहे. त्यातली पुढची रेसिपी म्हणजे लग्न पंक्तीमध्ये मिळणारा मठ्ठा किंवा फोडणीचं ताक कसं बनवायचं ते बघूया. त्यासाठी मी इथे 1 कप फ्रेश दही घेतलं आहे. तर घरचं शक्यतो यासाठी दह्याचा वापर करा. आंबट दही यासाठी शक्यतो वापरायचं नाही आहे. तोपर्यंत तुम्हाला एक निवेदन आहे, तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. आता या दह्यामध्ये आपल्याला पाव चमचा काळं मीठ आणि 2 चमचे साखर टाकायची आहे. त्याचबरोबर चवीनुसार मीठ टाकायचे आहे. तुम्हाला साखर चालत नसेल तर स्किप केली तरी चालेल, पण मी ते माझा अनुभव तुमच्याबरोबर शेअर करेल. साखर आवर्जून टाका, त्यामुळे या मसाला ताकाला किंवा मठ्ठ्याला चव खूप छान येते. चांगलं व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे. यातल्या दह्याच्या सगळ्या गिठोळ्या मुडल्या की यामध्ये आता आपल्याला साधारण 1.5 कप इतकं पाणी ॲड करायचं आहे. तर हे जे ताक आहे ना, ते खूप पातळ आणि खूप घट्टही ठेवायचं नाही आहे. पाणी टाकल्यावर सुद्धा चांगलं घुसळून घ्यायचं आहे. आता आपण यासाठी एक वाटण बनवूयात. तर मिक्सरच्या भांड्यात 1 हिरवी मिरची, 2 छोटे तुकडे आल्याचे, 2 लसणीच्या पाकळ्या आणि 2 लवंगा टाकल्या आहे. तुमच्याकडे खलबत्ता असेल तर खलबत्त्यामध्ये हे कुटून घेतलं तरीही चालेल. पाणी न टाकता याचं वाटण बनवायचं आहे. हे वाटण आपलं रेडी झालं आहे. आता आपण आहे ना फोडणी देणार आहोत. तर फोडणीसाठी मी 1 चमचा तेल वापरलं आहे. तुम्ही साजूक तूप पण वापरू शकतात, पण साजूक तुपाने काय होतं की ही फोडणी ताकामध्ये टाकल्यावर बऱ्याचदा थिजते आणि मग त्या तुपाचे गोळे होतात आणि मग ते पिताना चांगले लागत नाही. त्यामुळे इथे मी तेलाचा वापर केला आहे. यामध्ये पाव चमचा मोहरी आणि पाव चमचा जिरे टाकायचं आहे. जिरं मोहरी फुलल्यानंतर तयार केलेलं सगळं वाटण टाकायचं आणि अगदी खरपूस होईपर्यंत आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे. यामध्ये चिमूटभर हिंग, 5-7 कढीपत्त्याची पानं आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची. पुन्हा ह्याला छान परतवून घ्यायचं आहे आणि गॅसची फ्लेम बंद करायची आहे. चुरचुरीत अशी आपली ही फोडणी किंवा हा तडका रेडी झाला आहे. आता तयार केलेलं जे ताक आहे ते चांगलं पुन्हा एकदा घुसळून घ्यायचं आणि यामध्येही फोडणी टाकायची आहे. याला छान मिक्स करायचं आणि थोडी अजून कोथिंबीर टाकायची आहे. या स्टेजला याला टेस्ट करून बघा. तुम्हाला मीठ साखर कमी वाटलं तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही यामध्ये ॲड करू शकतात. तर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर चॅनलला नक्की सबस्क्राईब तर कराच, पण माझे हे व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबतसुद्धा शेअर करा. माझा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद.